ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत। महिपत साक्षीने अखेर आता डावा साधलेला असतो। अर्जुन, चैतन्य, सायली यांच्याकडून आता तो पुरावा गायब केलेला असतो व ते आश्रम आता ते पाडण्याच्या तयारीत असतात। इतकेतच अर्जुन तिथे आता धमाकेदार एंट्री घेतो व महिपत साक्षीच्या तोंडावरती कोर्टाची स्टे ऑर्डर फेकत तो आश्रम वाचवणार असतो व तिथेच आता अर्जुनने सायलीचं देखील मन जिंकलेलं असतं। त्याचबरोबर साक्षीला खुनाच्या केसमध्ये अडकवलेलं देखील असतं। परंतु वेळीच अर्जुन स्टे ऑर्डर कशी घेऊन येणार व पडणारं सायलीचं आश्रम आता तो कसा वाचवणार हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अर्जुन, चैतन्य, सायली या तिघांनी आता साक्षीच्या विरोधात एक जबरदस्त पुरावा शोधून काढलेला असतो। तर तिथेच आता प्रीतीज ब्युटीचं व्हिजिटिंग कार्ड त्यांना भेटलेलं असतं। परंतु एकदा का जर ते कार्ड साक्षीचंच आहे व साक्षी त्या आश्रमात आली होती हे जर अर्जुन सिद्ध करू शकला तर तो आश्रम वाचवू शकणार असतो। त्याच निमित्ताने अर्जुन आता प्रीतीज ब्युटीकमध्ये जातो व तिथेच आता जाऊन साक्षीची चौकशी करत असतो। परंतु ज्या मुलीकडे तो चौकशी करत असतो ती साक्षीची खास मैत्रीणही असते व ही गोष्ट अर्जुन, चैतन्य, सायली यांना माहिती नसते। एकतर त्या तिघांकडेही आता खूपच वेळ कमी असतो। दिलेल्या वेळेत त्यांना आता पुरावा शोधून कोर्टात हजर करायचा असतो व जर अर्जुन तसं नाही करू शकला तर ते आश्रम पडणार असतं। साक्षीला देखील आता तिथे भीती असते की अर्जुनला जर कोणता पुरावा सापडला तर ती बरोबर अर्जुनच्या जाळ्यात अडकू शकणार असते व हेच घडू न देण्यासाठी तिथे आता साक्षी अर्जुन, चैतन्याच्या मागावरती एक माणूस पाठवलेला असतो व ज्यावेळी साक्षीला तिथे आता कळतं की ती लोक प्रीतीज ब्युटीकमध्ये गेलेली आहेत त्याच वेळेस साक्षीला आता धक्का बसतो। साक्षी विचार करते की नक्कीच माझ्या विरोधात त्या अर्जुन सुभेदाराला काहीतरी पुरावा भेटला असणार आहे आणि त्याचबद्दल आता तो चौकशी करत असणार आहे। अर्जुनने तिथे आता त्या मुलीला विचारलेलं असतं की साक्षी शिकरे या ज्या तुमच्या कस्टमर आहेत त्यांनी गेल्या 6 महिन्यामध्ये तुमच्या इथून काही डिझायनर आउटफिट्स घेऊन गेले आहेत का याचं रजिस्टर आता त्याने चेक करायला सांगितलेलं असतं। तेव्हा ती आता खूपच घाबरलेली असते। ती अर्जुनला विचारते की परंतु तुम्ही त्यांची चौकशी का करत आहात आणि आम्ही असं कोणाचीही माहिती तुम्हाला नाही देऊ शकत। तेव्हा अर्जुन सांगतो की मी एक क्रिमिनल लॉयर आहे आणि हा आमच्या केसबद्दलचा एक भाग आहे। हे बघा, तुम्हाला माहिती ही द्यावीच लागेल। इतक्यातच तिथे आता त्या मुलीला साक्षीचा फोन आलेला असतो। तर तिथे साक्षी तिला सांगते की हे बघ, तुझ्याकडे एक वकील आला असेल अर्जुन सुभेदार, तर त्याला तू अजिबात माझ्याविषयी काहीच माहिती सांगायची नाही आहे। तेव्हा तिथे आता ती मुलगी विचारते की परंतु तुम्हाला कसं समजलं? तर साक्षी सांगते की जिकडे तिकडे माझं लक्ष हे असतंच। तुला फक्त एक काम करायचं आहे, त्यांच्याकडे फक्त आता अर्धा तास वेळ शिल्लक राहिला आहे, तो वेळ तुला खायचा आहे फक्त त्यांचा। कारण एकदा का अर्जुन सुभेदार कोर्टात पोहोचूच शकला नाही, त्याला जर यायला उशीर झाला तर आम्ही आपोआप ती केस जिंकू। त्यामुळे मी जे सांगते आहे तेवढंच कर आणि जर तू असं नाही केलंस तर मग पुढे तुझ्या जीवाचं काय होईल ते तुझं तू बघ। तेव्हा तिथे आता ती मुलगी खूपच घाबरलेली असते। तर त्याचनंतर अर्जुन तिथे आता म्हणतो की मी काय म्हणतो आहे तुम्हाला, साक्षी शिकरे यांच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन मला हवी आहे, तुम्हाला ती द्यावीच लागेल। तेव्हा ती मुलगी म्हणते की सर, तुम्हाला काही वेळ थांबावं लागेल। तर अर्जुन तिथे आता सांगतो की हे बघा, आम्हाला थांबण्यासाठी वेळ नाही आहे, तुम्हाला लवकरात लवकर माहिती शोधून आमच्यापर्यंत म्हणजे मला हवी आहे ती द्यावी लागेल। तर त्याचनंतर अर्जुन आता खूपच काळजीत असतो। सायलीला देखील आता काळजी वाटत असते कारण फक्त 15 मिनिट शिल्लक राहिलेले असतात। अर्जुन तिथे चिडतो। चैतन्य देखील म्हणतो की तुमचं नक्की काय चाललं आहे, तुम्हाला आम्ही इन्फॉर्मेशन मागितली आहे ना, मग तुम्हाला ती इन्फॉर्मेशन द्यावीच लागेल। तर ती मुलगी सांगते की सर, आम्ही शोधाशोध करतो आहोत ना। तर अर्जुन चिडूनच तिला म्हणतो की शोधाशोध करायला एवढा उशीर लागतो का, साधी इन्फॉर्मेशन तर हवी आहे। तर त्याचनंतर अर्जुनच्या हातात फक्त 5 मिनिटं शिल्लक राहिलेली असतात व तिथे आता साक्षीचा डावा साधलेला असतो। तर 3 वाजता बरोबर आता कोर्ट सुरू होणार असतं व 3 वाजेपर्यंत अर्जुनला कोर्टात पोहोचायचं असतं आणि 3 वाजायच्या आधीच अर्जुन प्रीतीज ब्युटीकमध्येच असतो आणि तिथे आता त्या मुलीने मुद्दाम साक्षीच्या सांगण्यावरून अर्जुनचा वेळ खाल्लेला असतो। त्याचनंतर ती आता अर्जुनला साक्षीच्या विरोधात जे काही इन्फॉर्मेशन आहे ती देते। तेव्हा अर्जुन आता सायलीला म्हणतो की
आपल्याला 3 वाजेपर्यंत कोर्टात पोहोचायचं होतं. हे बघा मिसेस सायली, आपल्याला खूप उशीर झाला आहे. आपण पटकन जाऊयात. आणि त्यानंतर अर्जुन, चैतन्य व सायली तिघे आता कोर्टाकडे जायला निघतात. तर कोर्टात अजूनही अर्जुन पोहोचला नसल्याने पूर्ण कोर्ट आता खोळंबलेला असतो. तर तिथे आता पवार वकील उठतात व म्हणतात की मिलॉर्ड, तुम्ही पाहताय ना, अर्जुन सुभेदार अजूनही पुरावा घेऊन पोहोचलेले नाही आहेत. त्यांना वेळेचं काहीच भान उरलेलं नाही आहे. ते कोर्टाचा फक्त वेळ खात आहेत. कारण त्यांना देखील माहिती आहे की साक्षी शिकरे यांच्यावरती त्यांनी खोटे आरोप केले आहेत आणि त्यांच्याबद्दल त्यांना काहीच पुरावे मिळणार नाही आहेत. हे बघा, मला असं वाटतं की उगाच वेळ दवडण्यापेक्षा आपण निर्णय द्यावा. तिथे आता मधुभाऊंना देखील खूपच टेन्शन आलेलं असतं. कारण अर्जुन अजूनही तिथे पोहोचलेला नसतो आणि हा डाव साक्षीचा असतो. तिथे आता साक्षी महिपतला म्हणते की अण्णा, मी अशी तजवीज करून ठेवली आहे ना की तो अर्जुन सुभेदार हा कोर्टाचा निर्णय जोपर्यंत आपल्या बाजूने लागत नाही त्याच्या आधी तो येणारच नाही. तर तिथेच आता महिपत पुन्हा पवार वकिलांना डिवचतो. तर तिथे आता पुन्हा पवार वकील उठतात व सांगतात की सर, आपण आता फक्त 5 मिनिटं अर्जुन सुभेदारांची वाट पाहायची असं ठरवलं होतं आणि आता 10 मिनिटं होऊन गेली आहेत. तरी देखील अर्जुन सुभेदार अजूनही पुरावा घेऊन इथे पोहोचलेले नाही आहेत. याचाच अर्थ असा होतो की अर्जुन सुभेदारांना काहीच पुरावा भेटलेला नाही आहे. बहुतेक ते तोंड लपवण्यासाठी जागा शोधत असतील, कारण ते केस हरलेले आहेत. तर तिथे आता पवार वकिलांनी असं सांगितल्यानंतर महिपतला तेच हवं असतं आणि त्याचबरोबर त्या लाचखोर जजला देखील. तर तो जज तिथे आता निर्णय ऐकवतो की अर्जुन सुभेदारांना कोर्टाने 6 तासांचा वेळ दिला होता, परंतु त्या 6 तास उलटून गेले आहेत व अर्जुन सुभेदार अजूनही कोर्टात पोहोचलेले नाही आहेत. ते अर्जुन सुभेदारांना वेळेचं काहीच भान राहिलेलं नाही आहे. त्यामुळे हे कोर्ट महिपत शिकरे यांना ते आश्रम जमीनदोस्त करण्याची परवानगी देत आहे. असा तिथे आता कोर्टाने निर्णय सुनावल्या वेळीच तिथे आता अर्जुनची धमाकेदार एंट्री होते आणि अर्जुन तिथे म्हणतो की थांबा, मी पुरावा घेऊन आलो आहे. तेव्हा तिथे आता पवार वकील सांगतात की घ्या अर्जुन सुभेदार, तुम्हाला यायला खूपच उशीर झाला आहे, कारण कोर्टाने निर्णय जाहीर केला आहे. अर्जुनला आता मोठा धक्काच बसतो, कारण त्याला यायला उशीर झालेला असतो. तर अर्जुन तिथे आता सांगतो की परंतु सर, मला साक्षी शिकरे यांच्या विरोधात पुरावा भेटला आहे आणि तुम्ही असं कसं काय करू शकता? प्लीज माझं ऐकून घ्या. त्या लाचखोर जजने महिपतचीच साथ द्यायचं ठरवलेलं असतं आणि तो अर्जुनचं काहीच ऐकून घेत नाही. उलट तो अर्जुनलाच सुनवायला लागतो. तो म्हणतो की अर्जुन सुभेदार, तुम्हाला कोर्टाने 6 तासांचा वेळ दिला होता, तरी देखील तुम्ही कोर्टाचा वर एक्स्ट्रा अर्धा तास खाल्ला आहे. आम्ही तुमची खूप वाट पाहिली, परंतु तुम्ही वेळेत आलं नसल्यामुळे आम्ही निर्णय जाहीर केला आहे की महिपत शिकरे ते आश्रम जमीनदोस्त करू शकतात. अर्जुनला आता मोठा धक्का बसलेला असतो. त्याचबरोबर सायली, मधुभाऊ तर आता पूर्णपणे कोलमडून गेलेले असतात आणि तिथे आता सगळं काही संपलं म्हणत सायली तर आता हतबल झालेली असतात. साक्षी, महिपत तर तिथे आता हसत असतात. मधुभाऊ तर आता पूर्णपणे कोलमडून गेलेले असतात. सायलीला आता स्वतःला सावरावं की मधुभाऊंना सांभाळावं काहीच सुचत नसतं. अर्जुन देखील आता तिथे पूर्णपणे हतबल झालेला असतो. महिपत, साक्षी दोघे हसत असतात. तर त्याचनंतर ते सर्वच जण बाहेर असतात. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की जावई बापू, सगळं संपलं हो. माझी आता तुम्ही थोडी आशा वाढवली होती, परंतु मनात भीती होती की ते आश्रम माझ्या हातून जाईल, माझं घर आता मोडणार आहे आणि ते पाहायच्या आधी माझा जीव गेलेला बरा. तेव्हा तिथे आता अर्जुन म्हणतो की मधुभाऊ, तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला वचन दिलं होतं ना की मी तुमचा आश्रम अजिबात पडू देणार नाही. तर मी ते आश्रम पडू देणारच नाही. मी आकाश पाताळ एक करेन, काहीही करेन, परंतु त्या महिपतला ते आश्रम असं पाडू देणार नाही. तेव्हा तिथे आता सायली म्हणते की सर, आम्ही तुमच्यावरती पूर्ण विश्वास ठेवला होता आणि ते आश्रम वाचवण्यासाठी, मधुभाऊंना या केसमधून बाहेर काढण्यासाठी मी काय केलं आहे हे तुम्हालाही चांगलंच माहिती आहे. सायली तिथे आता मधुभाऊ समोर असल्यामुळे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा उल्लेख करत नाही. अर्जुनच्या बरोबर लक्षात येतं तिथे. तेव्हा सायली सांगते की सर, आज तुम्ही माझा विश्वास गमावला आहे. आता आमचा आश्रम पाडलं जाणार आहे. काल तुम्ही सांगितलं होतं ना की तुम्ही आश्रमाला काहीच नाही होऊ देणार, मग आज हे अचानकपणे काय झालं? तेव्हा अर्जुन सांगतो की सायली, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. हे बघा, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. मी नक्कीच काही ना काहीतरी करेन. तुम्ही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. हे बघा, मी आश्रम नाही पडू देणार. तेव्हा सायली, कुसुम आता अर्जुनवरती चिडलेले असतात, कारण अर्जुनला ते आश्रम वाचवता आलेलं नसतं आणि त्यासाठी त्यांचा राग असतो. तर तिथे आता मधुभाऊ म्हणतात की साऊ,
आता सगळं संपलं ग. आपली मुलं रस्त्यावरती येतील आणि माझं जे घर, माझ्या पत्नीने मी जे त्या विटा रचून आमच्या त्या घरामध्ये भावना गुंतलेल्या आहेत. माझ्या पत्नीचा आत्मा आता तळतळ करेल. मी हरलो ग असं म्हणत मधुभाऊ आता पोलिसांसोबत तिथून निघून जातात. तर सायली देखील आता खूप रडत असते. कुसुमताई रडत असते. तेव्हा अर्जुन सांगतो की सायली प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. हे बघा मी आश्रम नाही पडू देणार. इतक्यातच तिथे महिपत साक्षी दोघेही आलेले असतात. तेव्हा महिपत तिथे म्हणतो की अर्जुन सुभेदार. साक्षी काय म्हणले होते वकील साहेब की 3 वाजल्यानंतर सिच्युएशन काहीतरी वेगळीच असेल. तेव्हा साक्षी म्हणते की हो ना अण्णा, परंतु यांना वेळेत पोहोचता आलं नाही ना, म्हणून बिचाऱ्यांच्या हातून ते आश्रम गेलं. परंतु जाऊ देत, शेवटी विजय आपलाच होणार होता ना. तर तिथे आता अर्जुन खूप चिडलेला असतो. तो म्हणतो की जजला खिशात घालून तुम्ही ते आश्रम मिळवलं आहे. स्वतःच्या बाजूने ते पुरावे नष्ट करून तुम्ही ते आश्रम हडपला आहे. परंतु महिपत शिकरे, काही जरी झालं तरी ते आश्रम मी सहजासहजी तुझ्या घशात जाऊच देणार नाही. तेव्हा तिथे आता साक्षी म्हणते की अर्जुन सुभेदार, तुम्हाला आता काय करायचं आहे ते करा, परंतु ते आश्रम आता आमच्या ताब्यात आला आहे आणि ते आश्रम आता पडणार आहे. तुम्हीच आम्हाला काल सांगितलं होतं ना की आता तुम्ही फक्त स्वप्न बघत राहा. आता मी तुम्हाला सांगते आहे की तुम्ही फक्त आता तुमच्या आश्रमाची स्वप्नच बघत राहा, कारण ते आता लवकरच जमीनदोस्त होणार आहे. चला अण्णा, आपल्याला आता ते आश्रम पाडायचं आहे. आता आपण बिचाऱ्यांसाठी सांत्वना तर देऊ शकतो की. सायली प्लीज माफ करा. काय आहे ना, मी हे आश्रम तुला परत देऊ शकले असते ग, परंतु माझं देखील खूप मोठं स्वप्न आहे ना. मला त्या जागेवरती मोठं रिसॉर्ट बांधायचं आहे ना. मग आता मला माझं स्वप्न असं तोडून देऊन कसं चालणार ना. नाहीतर मी तुझा विचार केला असता अगं. असं म्हणत तिथे ना आता साक्षी महिपत हसतच जातात. तर महिपत जाता जाता ते आता सायलीला सांगतो की या मग पडणारा आश्रम बघायला. नाही म्हणजे शेवटची आठवण तुमच्याकडे राहील ना. काही फोटो वगैरे काही काढून घ्यायचे असतील त्या जागेचे तर काढून घ्या, म्हणजे तुमच्याकडे शेवटची त्याची आठवण तरी राहील. असं सांगून ते तिथून आता निघून गेलेले असतात. आता काही वेळात आपला आश्रम पडणार आहे हे जेव्हा सायलीला समजतं, सायली पुरती आता हतबल झालेली असते. सायली हात जोडून अर्जुनकडे विनंती करते की सर काहीही करा, माझं घर वाचवा सर. तुम्ही म्हणताय ना की अजूनही तुम्ही काहीतरी करू शकता. सर मी तुमच्याकडे विनंती करते आहे, प्लीज आश्रम वाचवा. अर्जुन तिथे आता चैतन्याला सांगतो की चैतन्य, आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. मिसेस सायली तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा तिथे आता सायली सांगते की सर मला असं थांबून नाही चालणार आहे, तर मी आश्रमात जाते आहे. असं म्हणत अर्जुनचं काहीच ऐकून न घेता सायली कुसुम दोघेही आता आश्रमात निघून जातात. तर अर्जुन चैतन्य यांनी आता त्या लाचखोर जजची भेट न घेता तिथे आता त्याला समजावत बसण्यापेक्षा त्या दोघांनीही निर्णय म्हणजेच अर्जुनने निर्णय घेतलेला असतो की मुख्य न्यायाधीशांना भेटायचं. कारण त्यांच्याचकडे जर विनंती केली तर अर्जुन स्टे ऑर्डर मिळवू शकत असतो आणि त्याचमुळे त्याने चैतन्याला आपल्या सोबत घेतलेलं असतं. अर्जुन देखील आता स्वतःचा वकिली कोट घालतो व तो न्यायालयात आता सायलीला न्याय मिळवून देण्यासाठी केलेला असतो. अर्जुन आता मुख्य न्यायाधीशांची भेट घेतो व त्यांना सांगतो की सर, आम्हाला कोर्टाने 6 तासांचा वेळ हा दिला होता, परंतु आम्हाला कोर्टातून जी वेळ दिली होती ती म्हणजेच असे नाही की आम्ही ती वेळ वाया घालवली. खरं तर आमची यात थोडीफार चूक आहे की आम्हाला पुरावा शोधून आणण्यासाठी जास्तीचा वेळ लागला. आम्ही तिथे जजला विनंती करायचे ठरवलं, परंतु त्यांनी आमचं काहीच ऐकून घेतलं नाही आहे. मला माझा मुद्दा आता तुमच्या समोर मांडायचा आहे आणि मला आता एका खऱ्या व्यक्तीला न्याय मिळवून द्यायचा आहे. तेव्हा तिथे आता मुख्य न्यायाधीश विचारतात की अर्जुन सुभेदार, न्यायालयाने जर तुम्हाला वेळ दिला होता, कोर्टाने जर वेळ दिला होता, तर त्याच वेळेत तुम्ही हजर का नाही राहिलात? याचाच अर्थ असा होतो की तुम्हाला वेळेचं भान नाही आहे आणि त्यांनी जो निर्णय दिला तो योग्यच असेल. तेव्हा अर्जुन सांगतो की नाही सर, हे बघा मिलॉर्ड, प्लीज माझं शेवटचं फक्त तुम्ही ऐकून घ्या. हे बघा, मी कोर्टात सांगितलं होतं की मला 1 दिवस हवा आहे पुरावा शोधण्यासाठी, परंतु त्या जजने मला 1 दिवस अख्खा न देता फक्त त्या दिवसाचे 6 तास दिले होते, कारण त्यांना देखील माहिती होतं की या वेळेत मी पुरावा शोधून नाही आणू शकत. सर, तो जज हा महिपत शिकरेसोबत मिळालेला होता, दोघेही एकत्र होते. तेव्हा मुख्य न्यायाधीश अर्जुनला जाब विचारतात की तुम्ही एका जजवरती आरोप करताय अर्जुन सुभेदार,
तुमच्या लक्षात येत आहे का तुम्ही काय करताय ते? पस्तावाल. तेव्हा अर्जुन सांगतो की नाही सर, जे खरं आहे तेच सांगतो आहे. हे बघा, ही आश्रम केस जी चालू आहे, त्या आश्रमामध्ये खून घडला आहे. एक मोठा गंभीर गुन्हा घडला आहे आणि जिच्याकडून खून घडला आहे तिच्याच वडिलांनी ते आश्रम विकत घेतला आहे. आणि आता त्यांनी कोर्टात जो स्टे ऑर्डर आम्ही त्या आश्रमावरती आणला होता, तो स्टे ऑर्डर हटवण्यात आला आहे. तो अचानकपणेच हटवण्यात आला. आम्ही जे मुद्दे मांडले होते ते मुद्दे देखील बरोबर होते, परंतु तरी देखील कोर्टाने तो स्टे ऑर्डर हटवला. त्याचनंतर केस उभी राहिली व त्या केसमध्ये मी अचूक मुद्दे मांडले होते. त्याचनंतर मी पुरावा शोधण्यासाठी वेळही मागितला होता. त्यांनी मला 6 तासांचा वेळ दिला आणि 6 तासांमध्ये मला साक्षी शिकरे आश्रमात खुनाच्या रात्री हजर होती याचा पुरावा देखील मिळाला आहे. हे बघा, हेच ते व्हिजिटिंग कार्ड आहे प्रीतीज ब्युटिकमधलं. आणि या कोर्टात सादर केलेल्या आत्तापर्यंतच्या सर्व काही क्लिप्स आहेत की साक्षी शिकरे यांनी खोटे पुरावे क्रिएट केले. स्वतः काही जणांना धमकवून, काही जणांना पैसे खाऊ घालून त्यांनी स्वतःच्या बाजूने वळवलं व काही पुरावे हे क्रिएट केले होते, परंतु ते खोटे आहेत हे मी कोर्टात सिद्ध केलं होतं. आणि आता कोर्टात मी हेही सिद्ध करणार होतो की साक्षी शिकरे खुनाच्या रात्री त्या आश्रमातच होत्या, परंतु आम्हाला पुरावा शोधून आणण्यासाठी वेळ कमी पडला. प्लीज मिलॉर्ड, एका खऱ्या माणसाला न्याय द्यायचा आहे आणि आता जर कोर्टच असं जर न्याय चुकीचं द्यायला लागलं तर कायद्यावरती तरी कोण विश्वास ठेवणार आहे तुम्हीच मला सांगा. साक्षी शिकरे सारखे गुन्हेगार जे अट्टल आहेत, जे पुरावे क्रिएट करून त्या सगळ्या सापळ्यातून सुटण्याचा मार्ग काढतात व एखाद्या गरीब अन्याय व्यक्तीला माझ्यासारखा वकील जर न्याय नाही मिळवून देऊ शकला तर त्याच्या इतकी मोठी लाजिरवाणी गोष्ट काहीच नाही आहे. तुम्ही सर्व पुरावे पाहिले आहेत. त्याचनंतर मी जो शेवटचा पुरावा आणला आहे प्रीतीज ब्युटिक, हे बघा सर, ते रजिस्टर आहे आणि त्याचा पुरावा देखील आहे की 1.5 वर्षापूर्वीचं जे व्हिजिटिंग कार्ड आश्रमाच्या खाचेत आम्हाला सापडलं आहे, तिथे ही साक्षी शिकरे जी गुन्हेगार म्हणून संशयित गुन्हेगार आहे ती तिथे जात होती. सर प्लीज, साक्षी शिकरेनेच तो खून केला आहे हे लवकर मी सिद्ध करेन, परंतु खरी गरज आता आश्रम वाचवण्याची आहे. कारण साक्षी शिकरे त्या आश्रमात गेली होती हे मी आता कोर्टात सिद्ध करून दाखवणार होतो, परंतु वेळ आम्हाला पुरला नाही. सर प्लीज सर, आता सगळं काही तुमच्या हातात आहे. असं करत अर्जुन तिथे आता गयावया करत असतो. तो सांगतो की सर, न्याय खऱ्यालाच मिळायला हवा आहे, नाहीतर या न्यायावरचा, या कोर्टावरचा, कायद्यावरचा सगळ्यांचाच विश्वास उडून जाईल. आता जे करायचं ते तुम्ही करा. तेव्हा न्यायाधीशांनी आता अर्जुनला व चैतन्यला बाहेर बसायला सांगितलेलं असतं. दोघे आता खूप विचार करत असतात. इतक्यातच इकडे आता आश्रमामध्ये महिपतने JCB बोलावलेला असतो व तिथेच आता आश्रम पाडण्याची त्यांनी तयारी देखील केलेली असते. बिचारी सायली, कुसुम दोघे आता तिथे महिपत साक्षीच्या समोर रडत असतात. त्यांना हात जोडून गयावया करत असतात. साक्षी खूपच तिला हसू येत असतं त्यांच्यावरती. सायली आता खूपच हतबल झालेली असते, पूर्णपणे कोलमडून गेलेली असते. तिचं घर तिला वाचवता आलं नव्हतं आणि त्याचबरोबर मधुभाऊ देखील दुखावले आहेत. या सर्व प्रकरणाचा त्यांच्या मनावरती खूप मोठा धक्का बसला आहे हे आता तिथे सायलीला कळालेलं असतं व सायली शेवटचे प्रयत्न करत असते आश्रम वाचवण्यासाठी. परंतु ऑलरेडी अर्जुनने एक डाव असा टाकलेला असतो की महिपतचा गेमच पालटलेला असतो. तर सायली तिथे आता हात जोडून विनंती करत असते महिपतला की प्लीज हे आश्रम अजिबात पाडू नका. अहो, आमची मुलं रस्त्यावरती येतील. हे आमच्या मधुभाऊंचं घर आहे, हे आमचं घर आहे. मी तुमच्यासमोर हात जोडते आहे, प्लीज हे आश्रम पाडू नका. परंतु तिथे आता महिपत साक्षी दोघेही आता सायलीच्या विनंतीला दाद देत नसतात, उलट तिची हसून मजा पाहत असतात. तर ज्यावेळी JCB हा पुढे येत असतो तेव्हा सायली त्याला आडवी जाते आणि ती तिथे आता हात जोडून विनंती करत असते की प्लीज प्लीज हे आश्रम पाडू नका. मी तुमच्यासमोर हात जोडते. आमची मुलं रस्त्यावरती येतील, माझ्या मधुभाऊचं स्वप्न तुटेल. परंतु तिथे कोणाला काहीच घेणं देणं नसतं. महिपतचे जे कामगार असतात, जे आश्रम पाडण्यासाठी आलेले असतात, ते महिपतच्या सांगण्यावरूनच तिथे आता ते आश्रम पाडण्याच्या तयारीत असतात. तेव्हा तिथे आता सायली समोर आडवी उभी राहते आणि ती आश्रम पाडू द्यायला तयार नसते. महिपत तिथे सांगतो की अरे बघतोस काय, घाल अंगावरती, बरोबर ती सरकेल आपोआप. तेव्हा सायली हटायला तयार नसते, परंतु कुसुमताई मात्र खूप घाबरलेली असते. कारण सायली आश्रमासाठी, मधुबांसाठी स्वतःच्या जीवाचा त्यागही करू शकते हे तिला चांगलंच माहिती असतं आणि त्याचमुळे
कुसुमताई ही जेसीबीच्या समोरून सायलीला मागे खेचत असते. तर तिथेच आता जेसीबी हा आश्रम तोडत असतो. परंतु इतक्यातच अर्जुन धमाकेदार एंट्री घेतो व तिथे आता मोठ्यानेच म्हणतो की थांबा. सगळ्यांच्या नजरा अर्जुनकडे लागलेल्या असतात. सायली अर्जुनला पाहताच खूप खुश होते. त्याच नंतर अर्जुन तिथे आता म्हणतो की हे आश्रम तुम्ही अजिबात पाडू शकत नाही. अर्जुनने खूप सारे प्रयत्न करून त्या खोट्या लाचखोर जजच्या समोर विनंती न करता त्याने डायरेक्ट मुख्य न्यायाधीशाचीच भेट घेतलेली असते व सर्व पुरावे त्यांना दाखवून अखेर सायलीला न्याय मिळवून दिलेला असतो. अर्जुन तिथे आता महिपतकडे येतो आणि महिपतच्या तोंडावरती ते स्टे ऑर्डर फेकतो व अर्जुन तिथे आता खुलासा करतो की महिपत शिकरे, तुला जे करायचं होतं ते तू आत्तापर्यंत केलं. एका जजला खिशात घातलं म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येक जज हा पैसे खाणाराच असतो. तुला काय वाटलं एक डाव तू खेळला म्हणजे मी हरलो? मी हरलेलो नाही आहे. हे बघ, कोर्टाचं स्टे ऑर्डर आहे आणि आता हे आश्रम तुम्ही पाडू शकत नाही. हे आश्रम कसलंही तुम्ही नेस्तनाभूत करू शकत नाही, कारण हे मुख्य न्यायाधीशाकडून आलेलं स्टे ऑर्डर आहे. त्यामुळे तुम्ही हे आश्रम पाडणं शक्यच नाही, असं अर्जुन तिथे आता महिपतला सांगतो व महिपत आता पुन्हा हादरून गेलेला असतो. साक्षी महिपत धक्क्यानेच ती नोटीस पाहत असतात. परंतु सायली ज्यावेळी अर्जुनला पाहते, अर्जुन सायलीकडे पाहतो त्याच वेळेस सायली पळत येऊन अर्जुनला घट्ट मिठी मारते. तर तिथेच आता अर्जुनने सायलीचं मनही जिंकलेलं असतं. सायली मधुभाऊ यांना न्याय देखील मिळवून दिलेला असतो. त्याचबरोबर अर्जुनने आश्रम देखील वाचवलेलं असतं व साक्षी खुनाच्या रात्री आश्रमातच हजर होती याचा पुरावा देखील मिळवलेला असतो. तब्बल चारी बाजूने अर्जुनचा आता विजय झालेला असतो व साक्षी महिपत यांच्या पापांचा चांगला